हॅलो. प्रथमतः महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून एक अशी व्यक्ती ज्याने माझ्यासारख्यांना, मंगेश सरांसारख्यांना आणि अनेक अशा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्थानी नेऊन ठेवलेलं आहे आणि जगामध्ये आणि देशामध्ये एक वेगळं स्थान निर्माण करून ठेवण्याचे आमचे गुरुवर्य रायगड भूषण रेंशी ग्रँडमास्टर उमेश कुलकर्णी आज तुमच्यासमोर जी हस्ती बसलेली आहे त्या हस्तीविषयी मी थोडक्यात माहिती सांगेल. त्यांच्याविषयी बोलायला गेलं तो अख्खा दिवस मला अपुरा पडेल. मी थोडक्यात आमच्या सरांची, आमच्या गुरुवर्यांची माहिती किंवा व्यक्तिमत्व काय आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे. गेली 40 वर्ष अविरत मेहनत करून कराटे क्षेत्रात जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेनिंग घेऊन सर, आमचे गुरुवर्य ग्रँडमास्टर उमेश कुलकर्णी सर हे आजही त्याच पद्धतीने सकाळी संध्याकाळी हे 3 तास कराटेची प्रॅक्टिस करत असतात. मागच्या वर्षीच 1-2 वर्षापूर्वी रायगड भूषण म्हणून त्यांना एक सन्मानित करण्यात आलं होतं. रायगड भूषण जेव्हा 2 रायगड भूषण आपल्या स्टेजवर बसलेले आहेत, विशेष म्हणजे आदरणीय सगळ्या व्यक्ती स्टेजवर बसलेले आहेत, पण 2 रायगड भूषण आहेत जे त्यांच्या क्षेत्रात त्या उच्चस्तरीय लेवलला आहेत, जे माझे मित्र आहेत संतोष ठाकूर सर. पण मी सरांविषयी सांगतो की कधी कधी असं होतं की एखादा प्रदान करण्यासाठी भूषण किंवा काही एखादा प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी त्यांना आपल्याला फाईल द्यावं लागतं, त्यांची माहिती द्यावी लागते, कुठून तरी काहीतरी असं राजकारणी लोकांकडून वशेला ज्या भाषेत बोलतं त्या भाषेत द्यायला लागतं. पण तसं न करता एक अविरत मेहनत करून मुलांना घडवणं, देशासाठी काहीतरी करणं आमचं अकॅडमीचं ब्रीदवाक्य आहे की फक्त कराटे ट्रेनिंग नाही तर प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक, प्रत्येक विद्यार्थी हा भारत देशसेवेसाठी किंवा यासाठी निर्माण झाला पाहिजे असं एक वेगळं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे ग्रँडमास्टर रायगड भूषण ग्रँडमास्टर उमेश कुलकर्णी सर. मित्रांनो, विद्यार्थ्यांना सांगायला एक आनंद वाटेल की आमच्या अकॅडमीला नॅशनल मार्शल आर्ट अकॅडमी पूर्वी नाव होतं, आता सुतोवन कराटे डो अकॅडमी असं नाव पडलेलं आहे. एसपी मार्फत 3 SP रायगडमध्ये होऊन गेले. त्यांचं नाव मी सांगेन, लोखंडे साहेब, प्रकाश पाटील साहेब आणि ज्ञानेश्वर फडते साहेब. त्यांनी चीफ डायरेक्टर ऑफ कराटे ट्रेनिंग रायगड पोलीस डिपार्टमेंटनी आमच्या सरांना किंवा आमच्या अकॅडमीला एक संधी देऊन जवळजवळ 4 वर्ष कमांडो ट्रेनिंग पोलीस रायगड पोलीस कमांडो ट्रेनिंग दिलेले आणि वेगवेगळ्या प्रकारे त्याप्रमाणे कमांडो ट्रेनिंग देऊन आजही ते पोलीस त्या मेहनतीचा किंवा त्या ट्रेनिंगचा फायदा घेत आहेत. अशी ही व्यक्तिमत्व हे आज आपल्यासमोर बसलेले आहेत. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की दिवसाचे 24 तास जे आहेत 24 तास फक्त ड्युटी केल्यानंतर देशाचा विचार करणारे किंवा माझे विद्यार्थी, माझं घटक, माझं एक तळागाळातील लोकांना मदत करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे असे हे व्यक्तिमत्व ग्रँडमास्टर उमेश कुलकर्णी. मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या अकॅडमी स्थापन झाल्यापासून जवळजवळ अशा प्रकारच्या ग्रँड चॅम्पियनशिप आम्ही 26 मारलेल्या आणि 26वी ग्रँड चॅम्पियनशिप आहे. तोच दृढ विश्वास, तीच ट्रेनिंग आज तुम्ही पाहिलीत. मंगेश सर फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट. मी जेव्हा क्लास घ्यायचो त्यावेळेला पहिला ब्लॅक बेल्ट माझा असेल, पहिले ब्लॅक बेल्ट असेल मंगेश सर असतील फर्स्ट डिग्री ब्लॅक बेल्ट. अविरत मेहनत आणि ती मेहनत घेण्याची ताकद फक्त दिली असेल ते आमच्या ग्रँडमास्टर सरांनी. आज त्यांच्या मुलांमध्ये जी तुम्ही सगळं उतरवलेलं ट्रेनिंग आहे ती फक्त 5% असेल, 5 किंवा काही टक्के असेल, पण त्याच्याही 10% त्याच्या कितीतरी पटीने मंगेश सरांनी प्रॅक्टिस केलेली आहे आणि ती प्रॅक्टिस घेतलेली ते आमच्या ग्रँडमास्टर उमेश कुलकर्णी सरांनी. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अभ्यासाव्यतिरिक्त किंवा तुमच्या दैनंदिन दिनाव्यतिरिक्तच जर असेल तर ते फक्त कराटे आणि याच्या फक्त किहान कुमिते आणि बाकी ट्रेनिंगच्या व्यतिरिक्त आपण कसं वागलं पाहिजे, डिसिप्लिन काय असतं किंवा जगामध्ये आपण माणूस म्हणून कसं जगलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची ट्रेनिंग किंवा या सगळ्या गोष्टीचा
गुरुत्वाप्रमाणे गुरुप्रमाणे जे शिष्यांना दिलं जातं ते हे आमचे ग्रँडमास्टर उमेश कुलकर्णी. गुरु काय असतो? गुरुच्या स्थानावर गुरु जेव्हा पोहोचतो त्यावेळेला जेव्हा शिष्य अशा प्रकारचे काहीतरी निर्माण करतात, अशा प्रकारे शिष्य जेव्हा घडवले जातात तेव्हा त्या गुरुला त्या पद्धतीचा अभिमान वाटतो. कारण आजही माझ्या अकॅडमीचे विद्यार्थी किंवा झालेले विद्यार्थी आजही निर्व्यसनी आहेत. वकील असोत, पोलीस असोत, PSI असोत, इंजिनियर असोत, कोणीही असोत, आजही सरांपासून तर आजपर्यंत कोणीही कसल्याही बाबतीत व्यसनाधीनकडे वळलेला नाही. प्रत्येक जण आपल्या स्थानी त्याच पद्धतीने निर्माण झाले. त्याचं कारण एकच आहे, गुरु हे त्या पद्धतीने आम्हाला लाभलेले आहेत. गुरु जर व्यवस्थित असेल तर गुरुच्या पुढे जे शिष्य निर्माण होतात ते गुरुप्रमाणेच होतात. त्याची सावली आपल्याला दिसत असो, ती सावली आज दिसत आहे. आज मंगेश सरांचे शिष्य जे आहेत ते मंगेश सरांच्या सावलीप्रमाणे आहेत. त्याचप्रमाणे आमच्या गुरुचे शिष्य आमच्याप्रमाणे जे शिष्य आहेत ते गुरूंच्या सावलीप्रमाणे आम्ही आहोत. गुरुने दिलेले ते जे ज्ञान आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा किंवा समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत आणि करत आहोत. याच्या पुढेही करत राहू. राहिला प्रश्न साहेब की आता जी काही ट्रॉफी मिळाली आहे त्याच्यामध्ये एक राष्ट्रीय पुरस्कार जो जगामधल्या प्रत्येक मास्टरला, काही मास्टरना दिले, त्यापैकी सनातन राष्ट्रीय खेळ पुरस्काराने प्रदानित आमच्या ग्रँडमास्टर सर उमेश कुलकर्णी सरांना प्रदान केलेला आहे. हा खूप मोठा पुरस्कार आहे. जवळजवळ 16 ते 17 देश आले होते. आता देशामधून फक्त 4 ते 5 गुरूंना किंवा मास्टरना पुरस्कार दिला. त्याच्यामध्ये आपले रायगड भूषण ग्रँडमास्टर उमेश कुलकर्णी आहेत. एक अभिमानाची गोष्ट आहे की रायगडमधला एक व्यक्ती एवढ्या मोठ्या उच्च स्तरावर गेलेले आहेत आणि त्यांना कुठल्याही प्रकारचं त्या बाबतीतला अभिमान नाही. कारण केवळ एकच आहे की त्यांचा एक एम आहे, काही उद्देश आहे की आपली मुलं घडली पाहिजेत, चांगलं नागरिक देशाला मिळालं पाहिजे. एवढा उद्देश आहे अकॅडमीचा आहे की अकॅडमी म्हणजे माझ्या मास्टरचा आहे. परिचय द्यायला गेलो तर भरपूर आहे. आमच्यासारखे जे घडवलेले आहेत, जे मी आज फौजदारी वगैरे जवळ 19 वर्ष प्रॅक्टिस करत आहे. माझे जवळजवळ 1500 ते 1600 विद्यार्थी सरांच्या माध्यमातून घडून गेलेले आहेत. तेही आज वेगळ्या स्थानावर. आज आपले विद्यार्थी जे आहेत, जे मंगेश सर आहेत किंवा मंगेश सरांच्या मिसेस ज्या अनिता मॅडम आहेत, ती एवढे मोठे होऊन गेलेले असतात तर झालेले आहेत तरी सुद्धा एक विचार आहे. हा एक आमच्या अकॅडमीचा एक विचार आहे. तो विचार जर आपण पुढे घेऊन चाललो तर आपल्या जीवनामध्ये कधी अडथळे जरी किती मोठे आले तरी कराटे क्षेत्र जे असं आहे, जे फुल कॉन्टॅक्ट कराटे आम्ही अंगीकारतो. शोतोकान कराटे आम्ही जो शिकवतो तो एक थोडीशी ओळख करून दे की फुल कॉन्टॅक्ट कराटे का घेतलं जातो, का घेतो आम्ही. 40 वर्ष जे आम्ही किंवा 40 अविरत प्रयत्न करून फुल कॉन्टॅक्ट करायला. दिस इज अ मार्शल आर्ट. देयर इज नो स्पोर्ट. युद्ध कला ही स्पोर्ट होऊ शकत नाही. ती युद्ध कलाच आहे. जेव्हा मुलगा तयार होतो लहानपणापासून आणि ब्लॅक बेल्ट पर्यंत पोहोचतो तेव्हा जगात कुठेही त्याला फेकावं. जे दिलेलं असतं ज्ञान असतं, जी कणखरता निर्माण झालेली असते मनामध्ये, ती ह्या अकॅडमी निर्माण करत असते. आणि ती अकॅडमी निर्माण करते त्यावेळेला मंगेश सरांसारखे विद्यार्थी असे घडत असतात जे पेडमधून येऊन सुद्धा इथे एक वेगळं अस्तित्व निर्माण करतात आणि त्या पद्धतीने उभं राहतात. आपण जगात कुठेही गेलं तरी उभं राहिलं पाहिजे आणि ते ही अकॅडमी देते आणि ते आमचे गुरु देतात. तेही अकॅडमी देते. त्या माध्यमातून ग्रँडमास्टर उमेश कुलकर्णी सर देत असतात. बोलायचं भरपूर आहे. कार्यक्रम खूप मोठा आहे. मला फक्त थोडक्यात परिचय माझ्या गुरुवर्यांचा आणि मास्टरांचा दे. आपण सर्वांनी त्यांचं खूप मोठ्या सगळे उभे राहून सगळ्यांनी स्वागत करायचं ग्रँडमास्टर उमेश कुलकर्णी सरांचा, जेणेकरून हे जे गुरुवारी आहेत ह्यांचं स्थान किंवा ह्यांचं अस्तित्व जाते ते त्या पद्धतीचं आहे. मी मंगेश सरांना अनिता मॅडम, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. मी अनिता मॅडमला विनंती करेन की तुम्ही हे मंगेश सर हे खाली